सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री संपतराव दिघे व काँग्रेस कमिटी संगमनेर तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र दिघे यांचे वडील स्वर्गीय देवराम लक्ष्मण दिघे यांचे 5वे पुण्यस्मरण व मातोश्री स्वर्गीय प्रयागाबाई देवराम दिघे यांचे प्रथम पुण्यस्मरण साईदीप लॉन्स कोल्हेवाडी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। स्वर्गीय देवराम लक्ष्मण दिघे हे भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते। स्वर्गीय देवराम दिघे यांनी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेमध्ये संचालक म्हणून काम देखील पाहिले होते। स्वर्गीय प्रयागाबाई या देखील धार्मिक सेवाभावी कष्टवृत्तीच्या होत्या। परिवार एकसंघ राहण्यासाठी स्वर्गीय प्रयागाबाई दिघे यांनी खूप मोलाचे योगदान दिले। या प्रसंगी स्वर्गीय देवराम दिघे व मातोश्री स्वर्गीय प्रयागाबाई यांच्या आठवणीस अनेकांनी उजाळा दिला। या प्रसंगी समस्त दिघे परिवार व आपेष्ट नातेवाईक उपस्थित होते। यावेळी हरिभक्त पारायण शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांचे प्रवचन देखील संपन्न झाले। स्वर्गीय देवराम दिघे आणि स्वर्गीय प्रयागाबाई देवराम दिघे यांच्या पश्चात मुलगा संपतराव दिघे, राजेंद्र दिघे, श्रीमती मंदाकिनी थोरात, सौ कमल म्हस्के, सौ उषा काशीद, सौ पुष्पा कडू, सौ मीनाक्षी तांबे, नातू, सुना, पुतणे असा मोठा परिवार आहे। पाहुयात सविस्तर। आमची मंदा काकी आहे। आमची कमाल फार मोठ्या घरी आहे। कमाल एकाच वर्गात होती सातवीपर्यंत। ती आमच्या रावसाहेब पाटील मस्तंची पत्नी झाली आणि त्याच्यानंतर काकी मीना आहे, उषा आहे, पुष्पा आहे, सुनीता आहे, सर्व मामे बहिणी, माझ्या मावशा, शारदा मावशी, माझी सगळी कमल मावशी, सगळ्या मावशा, असं एक नात्याचं गुणगुण असणारं हे माझं मामाचं गाव। आणि मामाचं गाव म्हटलं, आजोळ म्हटलं की सगळे आठवणी असतात। या आठवणी आपण विसरू शकत नाही। या घरामध्ये आमचे बबन मामा आता 7-8 महिन्यापूर्वी गेले। त्यांच्या पत्नी अंजनाबाई म्हणजे डॉक्टर सुधीर तांबेंच्या आते बहीण आहे अंजनाबाई, म्हणजे ती माझी परत मामी। असं अनेक नातं म्हणजे सुरेखा ही माझी मैत्री होती, माझी मामी पण झाली। आणि मामीचं नाव याचं चिकणीचं होतं, बर्फेचं। मामी शांत स्वभावाचं होतं। आणि या घरामध्ये आपला राहुल आहे, गिरीश आहे, त्याचप्रमाणे कैलास आणि विलास सर्वजण आहे, सगळं कुटुंब एकत्रितपणे चांगल्या प्रकारे राहतात। आता भागवत बाबा म्हणजे आजोबा लागतात, मी त्यांना बाबाच म्हणते आणि त्यांना आई म्हणते। असं खूप आवडतं मला सगळं नातं। आणि मामाचं गाव म्हटलं की मला खरं तर सगळं मामा आणि मामीच्या आठवणी भरून आलेलं आहे। परंतु पुढची पिढी येत राहते, त्या पिढ्याचा संस्कार असतो आणि अशा संस्कारामध्ये आपण पुढच्या पिढीला ते सगळं काही देत असतो। मामी चांगली असली तर मामाचं उपयोग, मामीला चांगली नसेल तर मामाचं उपयोग नाही। पण माझ्या सगळ्या माम्या खूप माया आणि प्रेम करणाऱ्या, किती वयोवृद्ध झाल्या आमच्या पिका मामांची, सत्यभामा मामी त्याच्यानंतर 2 दिवसांनी गेले। पण मी 2 दिवस आधी भेटायला गेले तर मला म्हणे तरी पाया पडू द्या। म्हटलं मामी तुम्ही खूप वयस्कर झाला, आता तुम्ही पाया नाही पडायचं, तरी मामी ऐकले ना। म्हणजे अशा माम्या, असे मामा, असे मामे भाऊ, आमच्या बहिणीसुद्धा आहेत। आमच्या संपदाची बायको आहे, बहिणी आहे, आमची दुसरी सुनीता वहिनी आहे, सगळ्या सेवा करतात। आता तर कसं आपला धोंड्याचा महिना चालू आहे, अधिक मास चालू आहे आणि अधिक मास म्हटलं का दुसरी रेलचेल चालू आहे तिकडे। प्रत्येकाला आपले एक बोलत असतात। पण आता इथं मामांचा मामींचा हे पुण्यस्मरण हे आपल्याला अधिक मासामध्ये आलेले। आताच महाराजांनी आपल्याला सगळं महत्त्व सांगितलं आणि म्हणून खूप चांगलं कार्य त्यांनी केलं। माझे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषी थोरात दादांच्या खांद्याला खांदा लावून देवराम मामा सतत काम करत होते। आजही राजू संपदाला सर्वजण तशाच प्रकारचं काम करत आहे। मी मामा आणि मामींना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे माझी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजी तांबे, डॉक्टर जयताई थोरात, त्याचप्रमाणे संगमनेर शहराचे नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, सर्वांकडून मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। सर्वांचं चांगलं आयुष्यभर ज्या जोडीनं तुमचं आमचं चांगलंच
चिंतलं आणि त्यासाठी होता येईल तेवढं प्रयत्न केले तेवढी साथ अशा आदरणीय दादांचं तत्व स्मरण आणि बाईचं पहिलं खरं तर बाईची भूमिका त्या प्रेमचंदांच्या त्या उपासना कादंबरीतील आनंदीच आहे. एका मोठ्या कुटुंबातून इतक्याच मोठ्या कुटुंबात आहे, दोन्हीकडचाही वारसा मोठा आहे. तर ज्या पद्धतीने आनंदीने ते कुटुंब सांभाळत असताना गाव बांधिलकी समाज बांधिलकी आणि नातेवाईक त्याचबरोबर सुद्धा त्याच्या व्यक्तिरेखा कराव्या लागल्या. उत्सुक म्हणून एक म्हणून भाऊजाई म्हणून गावची एक प्रमुख मार्गदर्शिका म्हणून त्या सगळ्या अतिशय चांगल्या वाटत. तसंच बाईंनी दादा हे स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या विचारानं त्यांच्या बरोबरीनं तालुका ज्यावेळेस उभा करत होते त्यावेळेस त्यांना साथ देत असताना हे मोठं कुटुंब लक्ष्मीबाबांचं, त्याचे संस्कार मोठे, त्या परिसरामध्ये संपूर्ण त्या मानणारा वर्ग मोठा, त्यांच्या सगळ्यांची उठाठेव करणं तेवढीच त्यांना आणि त्याच पद्धतीनं ते संस्कार आपल्या मुलांमध्ये पुतण्यांमध्ये यांच्यामध्ये रुजवणं हे सगळ्या गोष्टी बाईने केल्या. आणि म्हणून बाईचं व्यक्तिमत्व इथं आनंदीसारखं होतं. मी माझ्या वतीनं राजू आणि आपण सर्व तिथं मंडळीच्या वतीनं संगमेर तालुका राजस्थान शांती उद्योग समूहातील सर्व संबंधित संगमेर तालुका काँग्रेस कमिटी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच राज्य शाखा संघ या सर्वांच्या वतीनं या दोन्ही पत्यापत्नीच्या जीवनाप्रती आदरभाव व्यक्त करतो आणि थांबतो. त्यानं स्वर्गीय देवराम मामा दिघे यांना जाऊन 5 वर्ष झाले, त्यांचं 5वं पुण्यस्मरण. आणि आमची आत्या स्वर्गीय मंजुळाबाई देवराम दिघे यांना जाऊन 1 वर्ष झाले. तशा मंजुळा आत्या या आमच्या कुटुंबातील सगळ्यात थोरल्या 3 भाऊ 5 बहिणी. स्वर्गीय तुकाराम महादेव वरपे यांच्या सगळ्यातली मोठी ही कन्या. आणि ही मोठी कन्या त्यावेळेस या मोठ्या कुटुंबात मोठेपणानं आमच्या देवराम मामाच्या धर्मपत्नी झाल्या. इथं येऊन सुद्धा त्यांनी एक मोठी सुंदर, मोठी जाऊ आणि मोठी आजी या सगळ्या भूमिका त्यांनी इथे मोठेपणानं पार पडल्या. बाकीचं सांगण्यासारखं खूप आहे. मी दोघांनाही माझ्या वरपे परिवाराच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ चिमणी यांच्या सगळ्यांच्या वतीनं दोघांनाही शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमचे दादा यांचे 5वें पुण्यस्मरणानिमित्त डॉक्टर श्रीराम चव्हाण यांचे पहिले पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आपण अत्यंत नातेवाईक सत्यसोयरे सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आभार मानतो. तर आमचे दादा यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आयुष्यभर माणसं जपले, संबंध जपले, नातेवाईक आप्तेष्ट सोयरे तसेच गावातील सर्व समाजाला आयुष्यभर साथ आणि अख्खं आयुष्य त्यांनी आपल्या त्या गावासाठी समर्पित केलं. देवाची लीला किती मोठी आहे. MPSCचा पेपर द्यायला पुण्याला निघाला होता आणि जाता जाता ऐका वडगाव पाचचा पोरगा पुण्याला MPSCचा पेपर द्यायला चालला होता. तिकडून त्या ठिकाणी अकोल्यावरून त्याचे 2 मित्र आले होते. अकोल्यावरून त्याचे 2 मित्र आले होते. दोघंही बसमध्ये बसले होते. महाराज या मुलाला घरून निघायला उशीर झाला होता. मित्र त्याला फोन करत होते, दादा ए राजा ए सचिन अरे उशीर झालाय आपल्याला, चल पटकन. निम्म्या रस्त्यावर सामनापूरपर्यंत गेल्यानंतर एक म्हातार बिचार हातामध्ये काठी होती. ऐका हातामध्ये काठी होती, एका हातामध्ये वायूची पिशवी होती. पिशवी घेऊन ते म्हातार डोक्याला गोपीच्या दाराचा टिळा लावला होता. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती. त्या म्हाताऱ्याने त्या सामनापूरमध्ये विचारलं, ए दादा मला संगमनेरच्या स्टँडपर्यंत येऊन देतो का? ऐका देव आहे की नाही. संगमनेरच्या स्टँडपर्यंत येऊन देतो का विचारल्यानंतर त्या म्हाताऱ्याजवळ त्यानं गाडी थांबवली. एवढा घाईत होता
तरी गाडी थांबवल्यानंतर त्या म्हाताऱ्याला गाडीमध्ये घेतलं. तो म्हातारा दिल्ली नाक्यावर आला. त्या दिल्ली नाक्यावर त्या पोराला विचारलं, दादा तुम्हाला स्टँडवर यायचं का इथपर्यंत जायचं? तो म्हटलं स्टँडवर यायचं. पण थांबणारे दादा माझा नेमकी मोबाईल रस्त्यानं पडला. आता माझं वाक्य नीट ऐका बरं का, देव आहे की नाही तुम्हाला सांगतो. रस्त्यानं मोबाईल पडला असं म्हटल्यानंतर त्या मुलानं सांगितलं, दादा बाबा मी तुम्हाला इथपर्यंत आणलंय हे तुम्ही आभार माना. मला पुढे पेपरला जायला काय होते उशीर होतोय. मला बाकीचं काही माहिती नाही, मला उशीर होतोय जायला, मला जाऊ द्या. तो म्हटला, दादा तुझ्या पाया पडतो, मी तुला 500 रुपये पेट्रोलला देतो, पण काही कर माझ्यासाठी माग ये. तो ढसा रडला. या वारकरी बाबानं त्याची चावी काढली. त्या वारकऱ्यावर हात उचलला. ऐका तरी हा वारकरी त्याला काही बोलला नाही. महाराज डोळे भरून आले. कोणाचे फोन येऊ लागले. कोणाचा फोन आला, अरे आमची गाडी चालली, आता तू नाही इथंच, तुला आमच्या संग येणं शक्य नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आता माझा पेपर हुकणार आहे हे त्याला कळून चुकलं. आणि कळाल्यानंतर तो परत बाबाला गाडीवर घेतलं. ऐका बरं का महाराज, गाडीवर घेतलं आणि गाडीवर घेऊन परत समनापूरपर्यंत आला. आल्यानंतर मोबाईलही सापडला नाही. आल्यानंतर फोन आला. कोणाचा? त्या मुलांच्या वडिलांचा. अकोल्यावरून निघालेल्या 2 मुलांच्या वडिलांचा फोन आला. दादा अरे आमच्या बाळाचा फोन लागत नाही, तू पुढं गेला. त्यानं सांगितलं अशी गडबड झाली, मला जाणं शक्य झालं नाही. अर्ध्या तासानं रडत घरी आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे हाती घरच्याला सांगितले. घरचे म्हणले जाऊ दे, आज नाही पेपर हाती लागला. काय झालं, पुढं परत प्रयत्न करणं, अभ्यास कर. पण तेवढ्यात परत घरी आल्या पाण्याचा ग्लास घेतला. फोन आला. ऐकलं का चंडापुरी घाटामध्ये बस कोसळली आणि काही लोक त्याच्यामध्ये मृत्यू पावली. डोळे भरून आले आणि अर्ध्या पाऊण तासात नातेवाईकाचे फोन आले. तुमचा मुलगा UPSC ला गेला होता. महाराज तुमचा मुलगा सुद्धा गेला का? घरच्याला सांगितलं आमचा मुलगा आहे. अकोल्याच्या आई वडिलांच्या मुलांचा फोन या घरी आला आणि सांगितलं आमचे मुलगे गेले. आता मला सांगा, रस्त्याला भेटलेला तो कोणी भिकारी नव्हता, तो कोणी साधा नव्हता, जणू काही तो माझा पंढरपूरचा बोला ना पांडुरंग होता. काही लोक म्हणले संकट नाही मोठं होतं, पण ते संकट कळलं आणि पळवणारा फक्त आणि फक्त एकच आहे, त्याचं नाव पांडुरंग आहे. ते हृदयामध्ये साठवायचे. 5 वर्ष झालं भाऊ, हळू यायचं म्हणतात, थोडं जपून बरं का बा, काळजी घ्यायची बरं का बा, गाडी हळू चालवायची बरं का. ए संपतराव, ए माझा राजेंद्र दादा, ए पुरी ऐका रे, बापाचं नाही सगळे म्हणत तू असतं काय. संपलं कीर्तन 5 मिनिटामध्ये आवडलं आपलं कीर्तन. अरे ज्याला नाही ना त्या आई बापासाठी भिकारी झाले ते गाड्या. देवाला नवस केल्यावर देव पावतो, तर देवाला न नवस करता पावणारे देव म्हणजे आई बापी. कधी पंढरपुरात गेले आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन नाही झालं तरी माग या. घरी तुमची आई बाप जिवंत असेल, त्यांच्या पायावर डोकं टेकवा, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन आहे. काय वाटतं दादा, आई बापाला छळू नका, आई बापाचं मन दुखवू नका. अर्धी चतुर कवायला त्यांना खायला भाकर द्या. आहे तोपर्यंत आई बाप कळाली नाही आणि गेल्यावर आई बापाची माया लई आतवून असते रे गड्या. तुमच्या माझ्या शेताची कातडे काढा, एक कातड्याचं आई बापाला पायाला जोडू शिवा, त्या ठिकाणी जोडू शिवा, तरी त्या आई बापाची किंमत आम्ही फेडू शकत नाही. त्यांची लई मोठी उपकारी गड्या. बिचारी निंदायला जाते पण जोडीत झोपलेल्या लेकरांकडे लक्ष असतं. बिचारी कामाला गेली, अरे दूध विकायला ती हिरकडी गडावर गेली, तर माझं लेकरू घरी झोपलेलं आहे. अरे गड बंद केला, दरवाजे बंद केले, अरे अंगाला त्या ठिकाणी महाराज जखमा झाल्या, वेदना झाल्या, सरसरट अंग कापलं, रक्त भोगळ झालं, नाक फुटलं, तोंड फुटलं, हृदय चिरलं. पण एकच विचार होता, माझं बाळापर्यंत मी गेले तर त्याची आई आणि गेले तर देवा घरची माई. महाराज लेकरांसाठी रक्त बोंबळ झाली, पण पहाटेला दिवस उडायच्या वेळेला आपल्या बाळासाठी गेली तिचं नाव आई आहे. आईसारखी माया कोणी करू शकत नाही. आज तुम्ही माऊली इथं बसले, आमच्या ताई साहेब इथं बसले, आपल्या त्या ठिकाणी महाराज तांबे ताई, आता मला इथं बसले सगळे सांगा, आज ताईकडे सगळे महाराज गाडी माडी बंगलाय, सगळे मुलगा आमदार आहे, सगळे विचार करा. तर ताईला एक वाक्य विचारेल मी गड्या, आता मला इथं बसलेल्या माऊल्या तुम्ही मला उत्तर द्या एका गोष्टीचं, सगळे मला सांगा तुमच्याकडं. पण जर डॉक्टरने तुम्हाला एखाद्या दिवशी विचारलं, माऊली एक वेळा पोटात बाळ जगत किंवा तुम्ही जगा, तुम्ही काय उत्तर द्याल? मला उत्तर द्या मला.
काय उत्तर द्याल? काय उत्तर द्याल? अरे जी स्वतःच्या लेकरावर प्रेम करते ती आई काय उत्तर देईल माहिती का? मी मेले तर चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे. ही तळमळ जी शांत करण्यात येते तिचं नाव आई. विद्वान व्यक्ती होतो म्हणा त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया ऐका बरं का, त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्या वेळेला या जगामध्ये विश्वामध्ये सगळ्या डॉक्टरांकडे यादी गेली, जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पण बाळासाहेब ठाकरेंची हृदयाची त्या ठिकाणी मला चाचणी करून त्यांच्यावर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली पाहिजे म्हणून काहीतरी केलं पाहिजे हा विचार लोकांच्या मनामध्ये आला. आणि त्या ठिकाणी महाराज एका ग्रस्तानं सांगितलं मुंबईमध्ये फार मोठा डॉक्टर नीतू मांडके नावाचा डॉक्टर राहतोय. देव आहे की नाही बघा बरं मला. नीतू मांडके नावाचा डॉक्टर राहतोय. पण तो डॉक्टर असा होता का तो देव मानायला तयार नव्हता. आज सुद्धा काही ना देव मानायला वेळ, देवाच्या नावात बसायला वेळ, देव पूजायला वेळ तुम्हीच मोजलाय मी काहीच बोललो नाही. महाराज विचार करा त्या नीतू मांडके नावाच्या ग्रस्ताला आईने सांगितलं राजा भगवंत आहे, बापाने सांगितलं भगवंत आहे, मोठ्या मोठ्या राजकारण्यांनी सांगितलं भगवंत आहे, पण तो मानायला तयार नाही. त्या नीतू मांडके नावाच्या डॉक्टरकडे बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या शस्त्रक्रिया सुखरूपपणाने केल्यानंतर कालांतरानं अनेक लोक त्यांच्याकडे जाऊ लागले. गेल्यानंतर महाराज ते डॉक्टरांना लोकांना रिपेअर करू लागले आणि रिपेअर करता एक दिवस सगळ्या परिसरानं आणि महाराज दिल्लीपर्यंत त्यांची त्या ठिकाणी महाराज यादी पोहोचली. लई भारी डॉक्टर आहे, फार मोठं ऑपरेशन करतोय, मोठी दिग्गज मंडळी त्यांना रिपेअर केलेली. मग एक काम करून म्हटले त्या ठिकाणी त्या डॉक्टरला फार मोठा आवड पुरस्कार आपण देव आहे की नाही मला सांगायचं नाही तुम्हाला. फार मोठा पुरस्कार देऊ असं म्हटल्यानंतर महाराज त्याची निवड झाली. त्या ठिकाणी महाराज दिल्लीला विमान निघालं, मुंबईवरून ते निघाले. निम्म्या रस्त्यावर गेल्यानंतर विमानाला बिघाड येण्याची शक्यता वाटली म्हणून पायलटला सांगितलं साहेब आपलं विमान दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही. काहीला माहिती रस्ता चुकीचा आहे तरी लोक जातात, काहीला माहिती हे केलेलं वाटोळं होईल तरी लोक करतात. महाराज जसं गाडीच्या इंधनामध्ये डिझेल सोडून रॉकेट टाकलं तर गाडी बिघडणार आहे, तसं हे शरीर रूपी इंधनामध्ये जर वाईट गोष्टी टाकल्या तर हे शरीर सुद्धा एक दिवस जाणार आहे. या देहाचा सुद्धा क्षणाचा भरवसा आहे. एका बाजूला ज्ञानोबा तुकोबाची आहे, एका बाजूला पंढरपूरची.
किती मोठं आनंद दिलं. पण संपा, हे माझ्या संपा भाऊ, हे माझ्या राजेंद्र दादा, हे माझ्या मंदाकिनी ताई, हे माझ्या कमलताई, हे तुझी डोळे पुष्पाताई, हे राजच्या ठिकाणी, हे लेकरांनी लक्ष्मीताई, हे उषाताई, हे म्हणणारा बाप आणि म्हणणारी आई परत दिसणार नाही. म्हणून जीवनामध्ये ज्याच्याकडे आहे त्याला जपा गेल्या. तुकोबरायने सांगितलं, राजा हो, या जगामध्ये माझ्याकडे सगळं होतं, पण महाराज माझ्या पाठीवर थाप द्यायला आई नव्हती, पण बाप होतं. आज आमच्या संपतराव दादाला मांडणारा लय वर्ग इथं जमलाय, राजेंद्र दादाला मांडणारा लय मोठा वर्ग इथं जमलाय. पण पोरांनो, वय पुढं मी हाय तुझ्या मागं हा म्हणायला बाप राहिला नाही. बाप झाले आणि लोक सगळे प्रामाणिक व्यवहार विसरून गेले. जीवनामध्ये इथं बसलेला मला एकही माणूस सांगा, तुम्ही या लॉन्स मध्ये बसलाय ना, इथं एकही माणूस असा दाखवा मला का तो सुखी आहे, मी त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देतो बा. इथं बसलेला एकही माणूस सुखी नाही करा. कोण पोरांचे लग्न होत नाही म्हणून दुखी, कोण बायको बोलती म्हणून दुखी, कोण व्यवहारात दुखी, कोण संकटात दुखी, कोण आई वडील आजारी म्हणून दुखी, काहीला आई वडील नाही म्हणून दुखी. महाराज एक वाक्य तुम्हाला सांगतो, तुमचे डोळे भरून येतील सगळ्यांचे. एक वाक्य ऐका, ज्ञानोबा आहे जगाची काय, बोला बोला पटकन, जगाची काय मावशी, आई माऊली. ज्ञानोबा आहे जगाची माऊली, अनाथाची सावली, देहाचा आणि शरीराचा जो आत्मा आहे त्याचं नाव माऊली. पण तुम्ही मला सांगा की माऊली तुमचा माझा आत्मा आहे, माऊली तुमचं माझं शरीर आहे, माऊली तुमची माझी पंढरी, माऊली तुमची माझी आळंदी. त्या माऊलीकडे सगळं होतं, पण शाबासकीची थाप मारायला आई नव्हती, पण शाबासकीची थाप मारायला बाप नव्हता. संत एवढे मोठे होते पण आई वडिला वाचून भिकारी होते. महाराज स्वामी तिनी महाराज किती मोठे संत होते तरी आई वाचून बापा वाचून काय होते, भिकारी होते. एकच वाक्य सांगतो, पुढे कीर्तनात प्रवेश करतो. इथं बसलेले सगळ्या लोकांना सगळं मिळालं म्हणून त्याची किंमत कळत नाही. पण ज्याला नाही त्याला विचारा. लेकरू विना घेऊन लय गोड नाचत होतं, ऐका बरं का दादा, विना घेऊन लेकरू लय गोड नाचत होतं, पण ते नाचता आईला शोधत होतं. ऐकलं का मावशी, ऐकलं का? कीर्तन थोड्या वेळा ऐका माझं, पण हृदयामध्ये घेऊन जा. पोरग विना लई गोड नाचत होतं, असं वाटत होतं पंढरपुरात नामदेवराय कीर्तन करून राहिले का काय, पण विना घेऊन त्यांचा आनंद ते नामदेवराय घेऊन राहिले की काय. शिवनाथ बाबा, मगर बाबा, आज आपल्याला पाची पकवानाचं ताटी पाहिजे ती गोष्ट आहे. आणि एक वाक्य समजा, आज ही कोल्यावाडी माझ्यावर प्रेम करते, पंचकृषी प्रेम करते. तुम्ही मोठा बाबा मोठं पाकिट देऊन तो घरी गेला असता, पण आज दिलेल्या संपतराव दादानं, आज दिलेलं राजेंद्र दादानं दिलेलं पाकिट हे स्वतःच्या प्रपंचासाठी नाही तर अनाथ लेकरांच्या शिक्षणासाठी ही माझी खरी श्रीमंती आहे. काय लागतं मावशी, ते लेकरू विना घेऊन नाचत होतं, त्याच्यापेक्षा अजून मार्ग नाही घरी. महाराज काही सुट्टीवर गेले संस्थेचे विद्यार्थी, आई शोधते गर्दीमध्ये, बाप शोधते पण भेटत नाही, आणि ज्याला आहे त्याला किंमत कळत नाही. देवाची लीला किती मोठी आहे. एमपीएससीचा पेपर द्यायला पुण्याला निघाला होता आणि जाता ऐका वडगाव पंचा पोरगा पुण्याला एमपीएससीचा पेपर द्यायला चालला होता. तिकडून त्या ठिकाणी अकोल्यावरून त्याचे 2 मित्र आले होते. दोघंही बसमध्ये बसले होते. महाराज या मुलाला घरून निघायला उशीर झाला होता. मित्र त्याला फोन करत होते, दादा, ए राजा, ए सचिन, अरे उशीर झालाय आपल्याला, चल पटकन. निम्म्या रस्त्यावर समनापूर पर्यंत गेल्यानंतर एक म्हातार बिचार हातामध्ये काठी होती. ऐका हातामध्ये काठी होती, एका हातामध्ये वायूची पिशवी होती. पिशवी घेऊन ते म्हातार डोक्याला गोपीचंदनाचा टिळा लावला होता, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती. त्या म्हाताऱ्याने त्या समनापूरमध्ये विचारलं, ए दादा, मला संगमनेरच्या स्टँड पर्यंत येऊन देतो का? ऐका, देव आहे की नाही, संगमनेरच्या स्टँड पर्यंत येऊन देतो का? विचारल्यानंतर त्या म्हाताऱ्याजवळ त्यानं गाडी थांबवली. एवढा घाईत होता तरी गाडी थांबवल्यानंतर त्या म्हाताऱ्याला गाडीमध्ये घेतलं. तो म्हातारा दिल्ली नाक्यावर आला. त्या दिल्ली नाक्यावर त्या पोराला विचारलं, दादा, तुम्हाला स्टँडवर यायचं का इथपर्यंत जायचं? तो म्हटलं स्टँडवर यायचं, पण थांबणारे दादा, माझा नेमकी मोबाईल रस्त्यानं पडला. आता माझं वाक्य नीट ऐका बरं का, देव आहे की नाही तुम्हाला सांगतो, रस्त्यानं मोबाईल पडला असं म्हटल्यानंतर त्या मुलाने सांगितलं, दादा, बाबा, मी तुम्हाला इथपर्यंत आणलंय हे तुम्ही आभार माना. मला पुढे पेपरला जायला काय होते, उशीर होतोय. मला बाकीचं काही माहिती नाही, मला उशीर होतोय जायला, मला जाऊया. तो म्हटला, दादा, तुझ्या पाया पडतो, मी तुला 500 रुपये पेट्रोलला देतो, पण काही कर, माझ्यासाठी माग
ये तो ढसा रडला. या वारकरी बाबानं त्याची चावी काढली. त्या वारकऱ्यावर हात उचलला. ऐका ऐका ऐका. तरी हा वारकरी त्याला काही बोलला नाही. महाराज डोळे भरून आले. कोणाचे फोन येऊ लागले. कोणाचा फोन आला. अरे आमची गाडी चालली, आता तू नाही इथंच, तुला आमच्या संग येणं शक्य नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आता माझा पेपर हुकणार आहे हे त्याला कळून चुकलं. आणि कळाल्यानंतर तो परत बाबाला गाडीवर घेतलं. ऐका बरं का महाराज, हा गाडीवर घेतलं आणि गाडीवर घेऊन परत समनापूरपर्यंत आला. आल्यानंतर मोबाईलही सापडला नाही. आल्यानंतर फोन आला. कोणाचा? त्या मुलांच्या वडिलांचा. अकोल्यावरून निघालेल्या 2 मुलांच्या वडिलांचा फोन आला. दादा, अरे आमच्या बाळाचा फोन लागत नाही, तू पुढं गेला. त्याने सांगितलं अशी गडबड झाली, मला जाणं शक्य झालं नाही. अर्ध्या तासानं रडत रडत घरी आला. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे हाती घरच्यांना सांगितले. घरचे म्हणले जाऊ दे, आज नाही पेपर हाती लागला. काय झालं? पुढं परत प्रयत्न करणं, अभ्यास कर. पण तेवढ्यात परत घरी आल्या पाण्याचा ग्लास घेतला. फोन आला. ऐकलं का? चंडापुरी घाटामध्ये, ऐकलं का? चंडापुरी घाटामध्ये बस कोसळली आणि काही लोक त्याच्यामध्ये मृत्यू पावली. डोळे भरून आले आणि अर्ध्या पाऊण तासात नातेवाईकाचे फोन आले. तुमचा मुलगा UPSC ला गेला होता. महाराज, तुमचा मुलगा सुद्धा गेला का? घरच्याला सांगितलं आमचा मुलगा आहे. अकोल्याच्या आई वडिलांच्या मुलांचा फोन या घरी आला आणि सांगितलं आमचे मुलं गेले. आता मला सांगा, रस्त्याने भेटलेला तो कोणी भिकारी नव्हता, तो कोणी साधा नव्हता. जणू काही तो माझा पंढरपूरचा बोला ना पांडुरंग होता.